सिलेंडरवाला घरी आला आणि दोघांचा खेळ चालू झाला. काय आहे पूर्ण स्टोरी, तर त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मनीष आणि शीतल यांचं नवीनच लग्न झालेलं असतं. लग्नाला 10-11 महिने होतात. सगळं व्यवस्थित चाललेलं असतं आणि मनीष हा भोसरीमध्ये खाजगी कंपनीमध्ये असतो. तर त्याची ड्युटी असे 9 ते 8 दिवसभर बेचारा काम करून म्हणजे खूप थकत असतो. त्यामुळे त्यानंतर तो शीतलला काही जास्त वेळ देत नसतो. शीतल ही घरी एकटीच असते. घरामध्ये कोणी नसतं, आसपास पण कोणी नसतं. तर एक दिवस सिलेंडरवाला घरी येतो. तो आहे सोनू, त्याचं नाव सोनू आहे. तर तो खूप म्हणजे दिसायला छान असतो, हँडसम असतो आणि शीतल त्याच्याकडे आकर्षित होते. तर शीतल मनामध्ये विचार करते की ती सुंदर आहे दिसायला, ते छान आहे वगैरे असं तसं. तो सिलेंडर देतो आणि निघून जातो. शीतल त्याचाच विचार करत असते. तर ती काय करते, परत फोन करते दुसऱ्या दिवशी सोनूला फोन करते की गॅसचं रेग्युलेटर व्यवस्थित लागत नाही आहे, काय झालं आहे घरी येऊन बघ. तर दुसऱ्या दिवशी 11 वाजता सोनू घरी येतो. तो चेक करतो. शीतल दरवाजा लावून घेते. तर शीतल चक्कर यायचं नाटक करते आणि त्याच्या अंगावर पडते. त्यानंतर तो तिला बेडरूममध्ये घेऊन जातो. त्यांचं नाही ते चाळे चालू होतात. तर असंच खूप दिवस चाललेलं असतं. तर रविवारचा दिवस असतो 25 मे. तर शीतल तिच्या कामामध्ये व्यस्त असते. तर मनीष तिचा मोबाईल घेतो. तर त्यामध्ये सोनूचे आणि तिचे चॅट सापडलेले असतात. त्यामध्ये त्यांचं बोलणं झालेलं असतं की तू उद्या 1 वाजता घरी ये. मनीष घरी नाही आहे. तर मनीष तेव्हा काहीच बोलत नाही. पण तो काय करतो, सोमवारी घरी येतो. तर दोघांना बघतो एकत्र बेडरूममध्ये. त्याची तर पायाखालची जमीनच हादरून जाते. तो तिला इतकं ओरडतो, मी इतके रात्रंदिवस कष्ट करतो तुझ्यासाठी आणि तू असं वागते. ती त्याला बोलते, तू कष्ट करतो पण माझ्यासाठी वेळ देत नाही, माझ्या मनाचं काय. तर अशी त्यांच्या झटापटी होते. त्यानंतर तो सोनूला ढकलतो. तर चुकून त्याचा हात शीतलला लागतो आणि ती गॅलरीतून खाली पडते आणि ती जागेवर मरून जाते. तर पोलीस त्याला चौकशी होते. पोलीस त्याला पकडून नेतात. तो सोनू आहे तो पण फिरायला देतो. तर बघू शकता आजच्या स्टोरीमध्ये किती सुखी संसार कसा अशा अनैतिक संबंधामुळे उद्ध्वस्त झालेला आहे. आपली स्टोरी कोणाला बंधन किंवा कोणाला दुखवण्याचा हेतू नाही आहे, पण सांगण्याचा उद्देश एवढाच की अशा चुकांमुळे कसा हसता खेळता परिवार बरबाद होऊन जातो.